नमस्कार मंडळी, मी राजश्री एक्सप्लोर विथ आरपी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। लहानपणापासून मोठं होईपर्यंत आपल्या जीवनात कोणी ना कोणीतरी आपल्याला दिशा दाखवणार असतं। लहानपणी आपले आई वडील पण दिशा दाखवतात। जसे जसे आपण मोठे होतो तसे दिशा दाखवणारी लोकही बदलत जातात। जसं आपण शाळेत गेल्यावरती शिक्षक दिशा दाखवतात, कॉलेजमध्ये गेल्यावर कॉलेजमधले प्रोफेसर दिशा दाखवतात, जेव्हा आपल्याला नोकरी लागते तिथे आपल्याला आपले जे कलिग्स असतात ते सुद्धा दिशा दाखवतात। पण कधी कधी काय होतं की काही वेळेला अशा सिच्युएशन निर्माण होतात की जिथे दिशा दाखवणारं कोणी नसतं। अशा वेळी आपण एका काउन्सिलरला भेट देतो आणि त्याच्याकडे योग्य दिशेची मागणी करतो। अशाच एका दिशा काउन्सिलिंग सेंटरला आम्ही भेट द्यायला आलेलो। तर बघूया, आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून की ही लोक दिशा काउन्सिलिंग सेंटरमध्ये वेगवेगळ्या व्यक्तींना, वेगवेगळ्या गटातील लोकांना कशा प्रकारे दिशा दाखवतात। नमस्कार मंडळी, मी राजश्री। आज एक वेगळा विषय घेऊन मी तुमच्यासमोर आलेली आहे। तर आज आपल्याबरोबर दिशा काउन्सिलिंग सेंटरच्या मॅडम अवेलेबल आहेत, समिंद्रा मॅडम आणि अनुराधा मॅडम। ह्या इकडच्या को फाउंडर आणि डायरेक्टर आहेत। तर आज आपण त्यांचीच भेट घेण्यासाठी आलेलो आहोत। तर मॅडम, प्रथमतः तुमच्या दोघींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वागत करते आणि त्याच्यानंतर आपण पुढच्या पण प्रश्नांना सुरुवात करणार आहोत। पण तुम्ही मला आज ही अपॉर्च्युनिटी दिलीत की दिशा काउन्सिलिंग सेंटरबद्दल माहिती मला आज तुमच्याकडनं इथे मिळणार आहे, तर त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभार। तर मी माझ्या प्रश्नांना सुरुवात करते। तर माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की हे जे दिशा काउन्सिलिंग सेंटर आहे तर ते तुम्ही कधी चालू केलं, त्याच्यानंतर ह्याच्यामागे काय बॅकग्राऊंड, म्हणजे काय तुमची याच्यामागे धारणा होती की का चालू करावं, आणि त्याची तुम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा किती लोक तुमच्याबरोबर जोडलेली होती? 1999 साली मार्चला, 7 मार्चला, म्हणजे जवळजवळ ह्या मार्चला आता आम्हाला 25 वर्ष होतील। सो 1999 साली दिशा काउन्सिलिंग सेंटरची स्थापना झाली आणि 8 मार्च म्हणजे जो इंटरनॅशनल विमेन्स डे असतो त्या दिवशी आमचा पहिला वर्किंग डे होता। योगायोगाने आम्ही त्यावेळेला ऑल विमेन्स टीम होतो, मी, अनुराधा आणि आमच्या दुसऱ्या 2 ज्या को फाउंडर्स आहेत, शीतल रवी आणि मुग्धा बवरे। आम्ही या 4 जणींनी मिळून हे सेंटर सुरू केलेलं आहे। याच्या मागची धारणा अशी होती की आम्ही 1998 साली आमचं पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं आणि आम्ही चौघीही वेगवेगळ्या संस्थांमध्ये काम करत होतो। एकदा असंच एके ठिकाणी एकत्र मैत्रिणी एकत्र होऊन गप्पा मारायला लागलो आणि बोलायला लागलो की किती काही आपल्याला करायचं आहे, पण एखाद्या संस्थेमध्ये असल्यामुळे त्याचे लिमिटेशन्स असतात, करता येत नाही, आपण एकत्र मिळून काहीतरी सुरू करूयात का। आणि असंच बोलता बोलता गोष्टी घडत गेल्या। आम्ही म्हटलं ओके, आपण विचारून बघूया आपल्याला जागा मिळते का, काय करावं लागतं। आणि बघता बघता सगळंच अगदी सुरळीत होत गेलं आणि 6 महिन्याच्या आत आम्ही सेंटर सुरू केलं आणि तेव्हापासून आजपर्यंत आजही आम्ही चौघी फाउंडर मेंबर आहोतच संस्थेमध्ये, को फाउंडर्स म्हणून। आणि त्याचबरोबर आमची टीम सुद्धा आहे, पण सुरू करताना आम्ही फक्त चौघीच होतो आणि आम्हीच डायरेक्टर, आम्हीच सायकॉलॉजिस्ट, आम्हीच चहाही बनवायचो, आम्हीच केरही काढायचो। तर तिथून आमची अशी ग्रासरूट्स लेवलपासून सुरुवात झाली। म्हणजे खूप स्ट्रगलमधनं तुम्ही हे सुरुवात केली असं म्हणायला हरकत नाही। पण आता तुमची जी टीम आहे ती किती जणांची आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाचे रोल काय काय आहेत? सो आता मी आणि समिंद्रा 2 वेगळे डिपार्टमेंट्स बघतो आणि त्याबरोबर 5 सायकॉलॉजिस्ट, 5 ची आमची टीम आहे, त्यामध्ये 3 सायकॉलॉजिस्ट आहेत आणि दुसरेही आमचे म्हणजे बरेचसे सायकॉलॉजिस्ट आम्ही कधी कधी एखाद्या प्रोजेक्टसाठी ऑनबोर्ड करतो किंवा आम्ही स्पेशल इन्व्हिटेशन देतो, काही स्पेशल टॉपिक असेल। बट इन हाऊस समिंद्रा आणि मी ॲक्टिव्ह डिरेक्टर्स आणि फाउंडर मेंबर्स आहोत आणि त्याचबरोबर पूनम गाडीगावकर आहेत ज्या काउन्सिलिंग सायकॉलॉजिस्ट आहेत, त्यांचा एक वेगळं प्रांत आहे, स्पेशलायझेशन आहे, त्या स्वतः त्याच्याबद्दल सांगतील। मग सुखदा केळकर आहे आणि हर्षदा आहे ज्या आमच्या कोर टीम आहे। त्याचबरोबर आमच्या दिशाबरोबर मोठ्या झालेल्या सुचित्रा आहेत ज्या आमचं पूर्ण ॲडमिन सांभाळतात, आणि अक्षता पण आहे ज्या दोघी ॲडमिन आणि अपॉइंटमेंट्स आणि जे रिलेशन्स विथ द क्लायंट आहे ते सगळं त्या सांभाळतात। ओके, तर तुम्ही पाहिलंत ना की इथे आपल्याला या दोन्ही मॅडमनी कशा पद्धतीत सांगितलं की जे हे सेंटर आहे ते त्यांनी कसं सुरुवात केलेली आहे, तर त्याच्याचबरोबर किती लोक आता इथे म्हणजे सगळीजण मिळून हा जो सेंटर आहे ते पुढे नेत आहेत। तर माझा पुढचा जो प्रश्न आहे तो त्याच रिलेटेड आहे
की तो मी यांना विचारते आता मॅडम, स्पेशली तुम्हाला, की इथे तुम्ही कोणत्या कोणत्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करता आणि डे टू डे तुमच्याकडे बरीच सारी मुलं येत असतील किंवा पालक येत असतील, तर तुम्ही त्यांना कशा पद्धतीत गाईड करता? आमचा हेतू सुरुवातीपासून हाच आहे की प्रत्येक वयोगटातील जे काही मानसिक आरोग्याशी निगडीत जे काही कोणाचे इश्यूज असतील, समस्या असतील, त्यांना प्रत्येकाला आमचा मदतीचा हात पोचता यावा. इनफॅक्ट आमचा मोटो हाच आहे की हेल्पिंग यू टू हेल्प युअर सेल्फ. तुम्ही स्वतःला कशी मदत करू शकता आणि आपल्या समस्यांमधून बाहेर कसे येऊ शकता यासाठी. सो त्या अनुसार आमच्याकडे खूप मोठा एक भाग आहे जो मुलांच्या बाबतीत कार्यरत आहे. ह्याच्यामध्ये मुलं ज्यांना शाळेशी निगडीत काही समस्या असतात, म्हणजे अभ्यासाशी म्हणा किंवा बुद्धिमत्तेशी निगडीत, किंवा हल्ली जे आपल्याला माहित आहे की सर्वांनाच लर्निंग डिसेबिलिटी किंवा डिस्लेक्सिया जे आपण आज जाणतो अशा समस्या असतील, तर त्याचं जे निरसन कसं करता येईल किंवा त्याच्या आधी निरसनाच्या आधी डायग्नोसिस करणं, त्याची चिकित्सा करणं, की मुलाला जर अभ्यासात प्रॉब्लेम होतोय तर त्याच्या मागचं कारण काय आहे, मुलाची बुद्धिमत्ता कमी आहे की त्याला अध्ययन अक्षमता किंवा ADHD आहे, की मुलगा स्वमग्न किंवा ऑटिझम स्पेक्ट्रमवर आहे, की मुलाला लर्निंग डिसॅबिलिटी आहे, हे पहिल्यांदा चिकित्सा करून आपल्याला जाणून घ्यावं लागतं. आणि त्यानंतरचा भाग असतो रिमिडिएशन. आता बऱ्याचशा या समस्यांना सोल्युशन किंवा असं निरसन किंवा क्युअर ज्याला आपण म्हणतो ते नाही आहे. मग ह्या मुलांचे प्रॉब्लेम्स कसे मॅनेज करता येतील, मग पालकांनी, शाळेतील शिक्षकांनी, त्याचबरोबर तुमचे जे काउन्सिलर असतात, स्पेशल एज्युकेटर असतात, सगळ्यांनी एकत्र येऊन त्या मुलाला सपोर्ट करायचं असतं. हा एक खूप मोठा भाग झाला. त्याचबरोबर आम्ही अडल्ट्स बरोबर सुद्धा कामं करतो. अडल्ट्समध्ये ज्यांना मानसिक रुग्ण जे असतात, ज्यांना प्रॉब्लेम्स आहेत, जसं डिप्रेशन आहे, एन्झायटी आहे, फोबियाज आहेत, असे जे सिरियस मेंटल इलनेसेस असतात, अशा लोकांचंही आम्ही चिकित्सा आणि थेरपी ह्या दोन्ही गोष्टी करतो. त्याचबरोबर आज आपण बघाल तर कोणी अशी व्यक्ती नाही आहे ज्याला काही ना काही समस्या नाही आहे. आणि पूर्वीसारखा आपला समाज राहिलेला नाही आहे. पूर्वी समाजात आपल्याला मदतीला धावून येणारे बरेच घटक असायचे. आपली एकत्रित कुटुंब प्रणाली होती किंवा आपला खूप मोठा मित्र परिवार असायचा. आपल्या समाजात एकमेकांना मदत करण्याची जी धारणा असायची, हल्ली हे सगळेच एकमेकांपासून लांब झालेले आहेत. त्यामुळे जेव्हा स्ट्रेस वाढतं, जेव्हा तणाव वाढतो, जेव्हा नातेसंबंधांमध्ये प्रॉब्लेम्स येतात किंवा आपल्या काही आंतरिक चॅलेंजेस असतात किंवा आपल्या कामाच्या ठिकाणी आपल्याला काही चॅलेंजेस असतील, अशा वेळेला म्हणजे ह्यांना काही मानसिक आजार नाहीये, पण काहीतरी प्रॉब्लेम आहे जो आपल्याला स्वतःला हँडल करता येत नाही, अशा लोकांच्या थेरपीमध्ये सुद्धा आम्ही कार्यरत आहोत. त्याचबरोबर एक खूप मोठा भाग आमचा करिअर गायडन्सचा आहे आणि त्याबद्दल अनुराधा आपल्याला सांगते. सो करिअर गायडन्स, आधी आपण करिअर कसं निवडायचो, की आपले जे तरी एल्डर्स असायचे ते सांगायचे, किंवा आपला मित्र जिथे जातो तिथे आपण करिअर ती स्ट्रीम चूज करायचो, किंवा जास्तीत जास्त जे आपल्या घराण्यात जे प्रोफेशन्स असायचे त्याप्रमाणे आपण करिअर निवडायचो. उदाहरणार्थ आपल्या फॅमिलीमध्ये लॉयर्स आहेत तर आपण लॉ करावा, किंवा डॉक्टर आहेत, किंवा सो असं एक असायचं. सो आम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा आम्ही करिअर गायडन्स हा एक सायंटिफिक प्रोसेस आहे आणि तुम्ही एक ॲप्टिट्यूड टेस्ट करा आणि त्याने तुमचे स्ट्रेंथ्स आणि वीकनेसेस म्हणजे ॲप्टिट्यूड्स जिथे असतील त्या अनुषंगाने तुम्ही करिअर निवडा आणि तुम्हाला त्या करिअरमध्ये यश आणि आनंद दोन्ही मिळतील. हे आमचे कॉन्सेप्ट होता. आणि आता आम्ही आमच्या 25व्या वर्षीत म्हणजे स्टेप इन करतोय. त्यावेळेस आता आम्हाला कळलेलं आहे की करिअर गायडन्स हा एक सायंटिफिक प्रोसेस आहे आणि हळूहळू लोकांना त्याचं महत्त्व कळायला लागलं आणि ते आता हमखास हा प्रोसेस करतात, आमच्याकडे येतात, टेस्ट करतात, आम्ही तो रिपोर्ट जनरेट करतो, त्यावर आम्ही काउन्सिलिंग करतो की हे तुमचे स्ट्रेंथ एरियाज आहेत, हे या वेगवेगळ्या करिअरशी कोरिलेट करतात आणि वेगवेगळे इन्स्टिट्यूशन्स, त्यांचे कट ऑफ्स, त्यांना त्यांच्यात प्रवेश करण्याचा जो प्रोसेस असतो तो सगळा डिटेलमध्ये सांगतो. सो हे आमचं करिअरचं डिव्हिजन आहे. मला असं विचारायचं की असं बऱ्याच वेळा होत असेल की मुलांना काही प्रॉब्लेम्स आहेत आणि ते आपल्या पालकांशी डिस्कस करत नसते, मग ते तुम्ही त्या पद्धतीत त्यांच्याशी टॅकल करत असाल की ज्यामुळे ते तुमच्याशी रिलेट होऊन
ते तुमचे आपले प्रॉब्लेम्स तुमच्यापर्यंत सांगत असतील, तर त्यावेळेला अशी काही मुलं तुमच्याकडे असतात की जी खूप घाबरलेली असतात, घरातनं पण त्यांना खूप प्रेशर असतं किंवा अभ्यासाचं प्रेशर असेल, त्याच्यामुळे तुमच्याकडे पण ओपन होत नाही, मग त्याच्यावेळी तुमच्याकडे काही सोल्युशन्स असतात का? खूप चांगला प्रश्न विचारला. बऱ्याच वेळेला असं होतं, विशेष करून जी मुलं टीन्समध्ये असतात किंवा टीन्समध्ये पदार्पण करणार असतात, या मुलांना बऱ्याच वेळेला असं असतं की ह्या गोष्टी आपण एखाद्या अडल्टला कसं सांगू शकतो. एकतर ही फार मोठी भीती असते की हे जाऊन आपल्या पालकांना सांगते, त्यामुळे त्यांना ही खात्री द्यावी लागते, ही शाश्वती द्यावी लागते की जे काही आपण बोलू ते आपल्यामध्ये राहील, तुझ्या पालकांपर्यंत पोचणार नाही. अर्थात त्याच्यातही एक्सेप्शन्स असतात. जर कधी आम्हाला असं वाटलं की मूल डिप्रेस्ड आहे किंवा आत्महत्येचा विचार मूल करत आहे, सेल्फ हार्म किंवा अदर हार्म, ह्या गोष्टी जर जाणवल्या तर मात्र आम्ही ती कॉन्फिडेन्शियालिटी किंवा ती गोपनीयता नाही सांभाळून ठेवू शकत. आणि हे मुलांना अगदी सुरुवातीला सांगणं खूप महत्त्वाचं आहे की अशा सिच्युएशनमध्ये मात्र तुझ्या कुटुंबियांना आम्हाला इन्व्हॉल्व्ह करावंच लागणार, बट बाकी सर्व सिच्युएशन्समध्ये जे काही आपण इथे चर्चा करू ते गोपनीय राहील, आपल्यामध्ये राहील आणि आपण ह्याच्यातून स्वतःला कसं तुला सांभाळता येईल आणि ह्याच्यातून बाहेर पडता येईल याविषयी बोलू. तर ती एक खात्री त्यांना दिल्यावर बऱ्याच वेळा मुलं ओपन अप होतात. काही वेळेला मुलांकडे शब्द नसतात. जी लहान मुलं असतात त्यांना हे सांगता येत नाही की मला एन्झायटी वाटतेय किंवा मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय, कारण त्यांच्याकडे ते शब्द नसतात. ह्या फिलिंगला काय म्हणतात हे त्यांना माहीत नसतं. मग लहान मुलांबरोबर काम करण्याची पद्धत वेगळी असते. मग आम्ही खूप ज्याला प्ले थेरपी म्हणतात, म्हणजे खेळणी घेऊन, पपेट्स घेऊन किंवा ब्लॉक्स घेऊन किंवा गोष्टींच्या माध्यमाने, आणि बेस्ट म्हणजे आर्ट, कलर्स, ड्रॉइंग्स, ह्या सर्वाच्या थ्रू मुलांना स्वतःला एक्सप्रेस करता येतं. आणि मुलांना ती स्पेस देणं, ती संधी देणं, त्यांच्या स्पीडनी, त्यांच्या पेसनी त्यांना जे काही एक्सप्रेस करायचं ते एक्सप्रेस करण्याची संधी देणं, ह्या सगळ्यातून हळूहळू आपल्याला त्या मुलांना सांभाळून घेता येतं. ओके. आणि माझं त्याच रिलेटेड एक प्रश्न आहे तुम्हाला, की आता तुमच्याकडे विविध वयोगटातली मुलं येत असतील, तर कोणता वयोगट हा तुमच्यासाठी थोडा टफ जातो, की त्यांच्याशी कसं टॅकल करायचं, कसं बोलायचं, हे कधी कधी खूप कठीण जातं. मग आपण काय बोलायचं, आपण बोलतोय त्याला कळतंय की नाही, ह्या पण गोष्टी फार म्हणजे महत्त्वाच्या असतात. तर तेव्हा तुम्हाला कोणत्या वयोगटावर टॅकल करायला थोडंसं कठीण जातं? मला वाटतं टीन्स, हल्लीचे जे टीन्स आहेत तर त्यांना एका वेगळ्या पद्धतीने, वेगळ्या शैलीने हँडल करायला पाहिजे. कुठेतरी बघा, आपणही पालक आहोत आणि आपल्याला पालकांचा दृष्टिकोन माहिती आहे, आणि कुठेतरी जे मूल आपल्या समोर बसलंय त्याचंही आपल्याला काही गोष्टी कळतायत आणि काही गोष्टी आपल्याला नाही कळतात. उदाहरणार्थ बघा, टॅब यूज म्हणजे डिव्हाइस यूज हा एक असा प्रश्न आहे जो ज्याला खरी उत्तरं नाही आहेत, सॉल्युशन नाही आहेत. प्रत्येक घरामध्ये हा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे. तर कधी कधी तो हा गट जो आहे हा खूप जरा बरेचदा त्याला खूप सेन्सिटिव्हली वेगळ्या पद्धतीने हँडल करावा लागतो. आपल्याला असे काही सोल्युशन निर्माण करावे लागतात जेणेकरून पालकांची ही बाजू मांडली जाते, मुलालाही काहीतरी एक आपण कुठेतरी एक ब्रिज बांधतो आहे. कारण हल्ली असं बघण्यात येतं की मुलं फार पटकन आपल्या वर्ल्डमध्ये जात आहेत. आपल्या आई वडिलांशी जो एक संवाद आहे तो हळूहळू कुठेतरी नष्ट होत चाललाय. राईट. तर आणि त्यांनी सगळ्यांना त्रास होतोय, पालकांना तर फार त्रास होतोय. आणि आम्ही स्वतः टीन्सचे आया असल्यामुळे आम्हालाही त्या घरी तेच असतं, त्यामुळे ते आणि माझ्यामध्ये कोरोनापासून थोडंसं वाढलेलं आहे की मुलं अभ्यास म्हणजे पूर्वीच्या टायमाला जसं दिवाळीमध्ये आपल्याला पाढे आणि वाचन, शुद्धलेखन या गोष्टी होतं, आता मुलांना तसं काहीच नाही आहे. आणि त्याच्यामुळे मुलं, आणि आपल्याकडे तेवढा वेळही नसतो की मुलांना कुठे आपण बाहेर घेऊन जाऊ शकतो, किंवा आता हजबंड वाईफ दोन्ही पण जॉबमध्ये एवढे बिझी असतात की आपण मुलांना तेवढा वेळ देऊ शकत नाही. मग त्या टायमाला ऑब्व्हियसली मुलांकडे दुसरा ऑप्शन हाच असतो की लॅपटॉप, कम्प्युटर आणि मोबाईल, जे सर्वात हानिकारक आहे. आणि कोरोनापासून तर ते त्याच्याच वळणाला लागलेले आहेत. आता माझा पुढचा प्रश्न, माझ्या मते बरेच पालक तर हा प्रश्न त्यांच्यासाठी, म्हणजे त्यांचा प्रश्न जर मी विचारेन ह्यांना तर ते वावगं ठरणार नाही. तर माझा प्रश्न असा आहे की आजकालची जी मुलं आहेत त्यांना शिस्तबद्धपणा हा त्यांच्याकडे नाही आहे. मग अशा मुलांबरोबर त्यांच्या पालकांनी कसं टॅकल करायला पाहिजे? ह्यासाठी आम्ही अनेक वेळेला पालकांबरोबरही सत्र घेतो, कार्यशाळा घेतो. कारण पालकत्व हे नेहमीच चॅलेंजिंग
पहिल्यापासूनच असलेलं आहे. कदाचित आपल्या पालकांना त्यावेळेला वाटलं असेल की अरे ह्या मुलांना कसं हँडल करावं कळत नाही. हे प्रत्येक जनरेशनमध्ये, प्रत्येक पिढीमध्ये पालकत्व हे चॅलेंजिंग आहेच. पण आत्ताची जी पिढी आहे त्यांना त्यांचं संगोपन करणं, त्यांचं पालकत्व करणं फारच वेगळा प्रकार आहे. त्यामुळे पालकांना थोडंसं त्याच्यामध्ये सांभाळून घेणं किंवा पालकांना ती शाश्वती देणं की आपण हे करू शकतो, हे खूप महत्त्वाचं आहे. जसं तू आत्ता म्हणालीस की पालक स्वतःही करिअर ओरिएंटेड असतात, आई बाबा दोघंही कामाला जात असतात आणि नुसतेच कामाला जात नसतात, पण त्यांचा त्यांच्या करिअरवर फोकस असतो आणि असावा. तर त्याचबरोबर मुलांचे चॅलेंजेस, मुलांना लक्ष देणं, मुलांना जे भावनिक सपोर्ट जो मुलांना द्यावा लागतो तो देणं आणि त्याचबरोबर शिस्त मेंटेन करणं सोपं नाही आहे. तर त्यासाठी काही गोष्टी ज्या चॅलेंजिंग आहेत, ज्या सिम्पल गोष्टी जर सांगायचं म्हटलं तर एक म्हणजे आजची आपली जी पालकांची पिढी जी आहे आपल्या पालकांपेक्षा खूप वेगळी आहे. म्हणजे त्यांना मुलांबरोबर जास्त फ्रेंडली रिलेशनशिप ठेवायचं असतं. त्यांना एक आपली सवय असते की मुलांना समजावून सांगणं, पटवून देणं, म्हणजे मग त्यांना कळेल आणि ते योग्य रीतीने वागतील. हे आपण सर्वांनी दिलेलं आहे आणि ते चांगलंही आहे, योग्यही आहे. पण त्याबरोबर त्याची दुसरी बाजू सुद्धा आहे की मुलं मग प्रश्न विचारतात. आईने सांगितलं किंवा बाबांनी सांगितलं म्हणून हे बरोबर आणि हे केलंच पाहिजे असं आजची मुलं नाही बिलीव्ह करत. त्यामुळे कुठे त्यांना कितपत त्यांना समजवण्याची गरज आहे आणि कुठेतरी मुलांना हे लिमिट किंवा हे स्ट्रक्चर असलं पाहिजे की ह्याच्या पलीकडे आपल्याला पटो न पटो आपल्याला आई वडिलांचं ऐकावंच लागणार. तर तो जो बॅलन्स आहे की त्यांना ते स्वातंत्र्य देणं, त्याचबरोबर त्यांना त्यांच्या लिमिट्स माहीत असणं की काही गोष्टी तुला आवडो न आवडो, तुझ्या इतर मित्रांच्या मैत्रिणींच्या घरी होत असेल किंवा नसेल, पण आपल्या घरातले जे रूल्स आहेत ते आपण फॉलो करायचेच आहेत. हा बॅलन्स जेव्हा मुलांना आपण सांगू शकतो त्यांनी बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. आणि अर्थात एव्हरी फ्यू इयर्स हे परत परत करावं लागतं, कारण मुलंही वाढत असतं, आपणही पालक म्हणून वाढत असतो. त्यामुळे नवीन नवीन चॅलेंजेस येतात. जे चॅलेंजेस एक 8 वर्षाच्या मुलांच्या पालकांना असतील ते 12 वर्षाच्या किंवा 15 वर्षाच्या मुलांना नसतात. तर त्या परीने समजून घेणं. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे मुलांचं ऐकणं. आपण बऱ्याच वेळेला पालक म्हणून एक लेक्चरच्या मोडमध्ये असतो, आपण सतत त्यांना इन्स्ट्रक्शन्स देत असतो, पण बऱ्याच वेळा मुलांनाही खूप गोष्टी आपल्याला सांगायच्या असतात आणि आपण बिझी असतो, आपल्याला वेळ नसतो, कधी कधी आपल्यामध्ये तेवढा पेशन्स नसतो. आपण जेव्हा मुलांचं ऐकू, त्यांचं भावविश्व समजून घेण्याचा प्रयत्न करू, त्यांचे चॅलेंजेस जेन्युइनली समजण्याचा प्रयत्न करू, त्याच्यानी हळूहळू आपल्याला रिअलाइज होईल की ह्याला कशा प्रकारे हँडल केलं पाहिजे. सो ह्या बेसिक काही गोष्टी, ह्याच्यावर मी पूर्ण सत्र बोलू शकतो आम्ही, पण जस्ट पण काही वेळेला असं पण आता मला असं वाटतं की आता प्रत्येकाला एकच मुलं असतं. पहिल्या टायमाला असं होतं की 2 मुलं किंवा 4 मुलं होती. म्हणजे खूप पूर्वी असं होतं की 4-5 मुलं होती. त्यामुळे मोठं मूल जेव्हा वाढायचं आणि त्यानंतर जेव्हा छोटं मूल यायचं तेव्हा ते मोठं मूल हे जे असायचं ते छोट्या मुलाचं संगोपन करायचं, त्याच्यामुळे ते होऊन जायचं. पण आत्ता एकच मूल असल्यामुळे ते थोडंसं हट्टीसुद्धा झालेलं असतं. आणि आता आपण विचार करतो की चला आपल्याला नाही मिळालं तर आता आपल्याकडे तेवढं फायनान्शियली आपल्याकडे आहे तर आपण आपल्या मुलांना का नाही देऊ, तर आपल्याला तो विचार आपला असतो. तर मग त्याच्यासाठी तुम्ही पॅरेंट्सना काही सांगू शकाल की आपण त्याच्यासाठी काय करायला हवं? म्हणजे आपण थोडे पेशन्स ठेवले पाहिजेत, कारण बरेच पालक असं करतात सुद्धा की मुलांनी मागितलं की लगेच त्यांना ती गोष्ट देतात. तर मला असं वाटतं की थोडंसं थांबून की बाबा त्याला त्याची इम्पॉर्टन्सी कळली पाहिजे, असं पण करायला पाहिजे का पालकांनी? तर पालकांना तुम्ही काय सांगाल? सो जे काय समिंदराने सांगितलं तिथूनच आपण थोडं ते पुढे घेऊया. एक मला वाटतं की लिमिट्स, सेटिंग लिमिट्स किंवा बाउंड्रीज हे फार महत्त्वाचं आहे. 2 गोष्टी, लोकांना असं वाटतं की बाउंड्रीज म्हणजे ते तोडून झालं पाहिजे, गरज नाही आहे. बाउंड्रीज जेंटल असू शकतात आणि फर्म असल्या पाहिजेत मुलांबरोबर. तुमचे काही जे होमचे, तुमच्या घराचे जी कल्चर आहे किंवा तुमच्या घराचे जे रूल्स आहेत ते तुम्ही लहानपणापासून जे आपल्या पालकांनी आपल्याबरोबर केलं, पण समहाव मला असं वाटतं की आपण एवढे स्ट्रिक्ट नाही आहोत. आपण आपल्याला ना आपल्या मुलांची बरोबर जास्त फ्रेंडशिप करायची आहे. सो ते पण एक झालेलं आहे की पालकांना खूप फ्रेंडली व्हायचं आहे, तर कधी कधी ते फ्रेंडली होण्याच्या नादात आपण जास्त फ्रेंडली होऊन जातो. आणि सो ते एक लिमिट्स सेट करणं खूप इम्पॉर्टंट आहे. दिस इज ॲक्सेप्टेबल, दिस इज नॉट ॲक्सेप्टेबल, हे तुम्हाला अलाउड आहे. किंवा बरेचदा बघा आपल्या चाइल्डहुडमध्ये जर आपल्या पालकांना काही अफोर्ड होत नसेल तर आपल्याला ते सरळ सांगायचं की ह्या
पिकनिकला तुम्ही जाऊ नका, आपल्याला अफोर्ड होत नाही, किंवा मी ह्या बजेटमध्येच तुम्हाला ड्रेस घेऊन देऊ शकतो, किंवा हा क्लास आता तू करू नकोस कारण आपल्याला ह्याच्यासाठी हे जमत नाहीये. हल्ली पालकांना हे सांगायला येस मी ॲब्सोल्युटली रिलेट करेन तुमच्या ह्या गोष्टीबद्दल. कारण मला आठवतं की ज्या वेळेला आपल्या वडिलांचा बोनस व्हायचा तर त्यावेळेलाच आपल्याला हेड टू टोपर्यंत वस्तू मिळायच्या. आणि आजकाल मुलं 2 महिने झालं नाही की शॉपिंगला चला, आणि मॉल्स ही जी परंपरा आता आपल्याकडे आलेली आहे तर मुलांना वारंवार आपण खरेदी आपणही देत जातो. तर ठीक आहे, जर तेव्हा तुमच्याकडे काउन्सिलिंगसाठी असे कोणी येतील तर नक्की तुम्ही ह्याबाबत त्यांना सांगालच. माझा पुढचा प्रश्न असा आहे की आता तुम्ही बऱ्याच साऱ्या शाळा, कॉलेजेसना आणि कॉर्पोरेटना तुम्ही ऑनसाईट सर्व्हिस देता, तर त्या काय आहेत तुमच्या सर्व्हिसेस? आम्ही बऱ्याच एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स बरोबर, शैक्षणिक संस्थांबरोबर आमचे नातेसंबंध आता बऱ्याच वर्षांपासून, दशकांपासून आहेत मी म्हणेन. विशेषतः शाळा, कॉलेजेस, हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट्स ह्यांच्यासाठी आम्ही निरनिराळ्या प्रकारच्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो. शाळांच्या बाबतीत म्हणाल तर शाळेमध्ये काउन्सिलर प्रोव्हाइड करणं, त्यांना फुल टाईम काउन्सिलर्स, कधी कधी त्यांच्याकडे तेवढी एक्सपर्टीज नसते किंवा त्यांच्याकडे वेळ नसतो की आपण स्वतः इंटरव्ह्यू करू, हायर करू किंवा ते डिपार्टमेंट सांभाळू. मग आमचे काउन्सिलर्स जाऊन त्या शाळांमध्ये जे काही काउन्सिलिंग रिलेटेड गोष्टी असतात त्या सांभाळतात. त्याचबरोबर जे अनुराधा म्हणाली, ॲप्टिट्यूड टेस्टिंग, करिअर गायडन्स पूर्ण शाळेसाठी, म्हणजे अर्थात 9वी-10वीच्या मुलांसाठी ते ग्रुप टेस्टिंग सेशन्स आम्ही करतो. त्याचबरोबर आम्ही कार्यशाळा घेतो मुलांबरोबर, पालकांबरोबर आणि शिक्षकांबरोबर. कारण शिक्षकांनाही मानसिक आरोग्याविषयी जास्तीत जास्त माहिती देणं आणि सतत माहिती देणं खूप महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळेला असं होतं की काही ज्या प्रॉब्लेम्स असतात, खास करून छोट्या मुलांमध्ये, त्या घरी दिसून येत नाहीत. म्हणजे साधारण जर अध्ययन अक्षमता असेल किंवा हायपर असेल मूल, ADHD असेल, तर ते कधी कधी घरामध्ये फक्त असं वाटतं की मूल मस्तीखोर आहे, पण जेव्हा ते शाळेमध्ये जातं, इतर 40 मुलांबरोबर ती मुलं वावरायला लागतात, तेव्हा त्या समस्या जास्त प्रकर्षाने जाणवून येतात. त्यामुळे शिक्षकांनाही माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे शिक्षकांबरोबरही आम्ही कार्यशाळा घेतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे कॉन्फरन्सेस आम्ही राबवतो. ह्याच सिमिलर गोष्टी सगळ्या कॉलेजेसमध्ये सुद्धा आम्ही करतो. कॉलेजच्या मुलांचे प्रॉब्लेम्स वेगळे असतात, त्याच्यासाठी आमच्या काउन्सिलर्स जाऊन त्यांच्याबरोबर 1-to-1 सेशन्स घेतात, वर्कशॉप्स घेतात. ह्या मेनली आम्ही ज्या शाळा आणि कॉलेजेस बरोबर डील तुम्ही करत असता ते आहेत. आणि कॉर्पोरेट्सबद्दल अनुराधा? कॉर्पोरेट्समध्ये आम्ही जे सायकोमेट्रिक असेसमेंट आहे, म्हणजे हायरिंगसाठी, सिलेक्शन, पर्सोनेल सिलेक्शनसाठी आम्ही सायकोमेट्रिक सर्व्हिसेस देतो. आमच्याकडे एक ऑनलाईन पोर्टल पण आहे ज्याच्यातून आम्ही हे ऑनलाईन टेस्ट ॲडमिनिस्टर करू शकतो. दुसरं, आम्ही सेल्फ डेव्हलपमेंट प्रोग्राम्स बरेचदा करतो. तर सेल्फ डेव्हलपमेंट प्रोग्राम्स 2 भागात असू शकतात. एक तर एम्प्लॉईज स्वतःसाठी सेल्फ डेव्हलपमेंट, म्हणजे नवीन जे कॉन्सेप्ट्स आलेत, माइंडफुलनेस म्हणा किंवा रॅशनल थिंकिंग म्हणा, किंवा असे वेगवेगळे नवीन कॉन्सेप्ट्स असतात. किंवा कधी कधी आम्ही खूप युनिक कॉन्सेप्ट लाईक डान्स मूवमेंट थेरपी आणि आर्ट थेरपीचं स्ट्रेस मॅनेजमेंटचं सेशन केलं होतं काही कंपनीजमध्ये. त्याचबरोबर आम्ही एम्प्लॉईजला एम्प्लॉई असिस्टन्स प्रोग्राम्स पण देतो, म्हणजे ऑनसाईट काउन्सिलिंग. सो आठवड्यातून एकदा त्यांच्या कंपनीमध्ये काउन्सिलर हजर असते, सो पर्सनल सेशन्स होऊ शकतात जे कंपनी स्पॉन्सर करते. आणि थर्ड, एम्प्लॉई असिस्टन्स प्रोग्राममध्ये फॅमिली असिस्टन्स प्रोग्राम्स असतात. सो अगेन काउन्सिलिंग फॉर फॅमिली, किंवा हे जे करिअर गायडन्स प्रोग्राम्स असतात ते बरेचदा काही कंपनीज आम्हाला बोलावतात आणि आम्ही ते त्यांच्या कॅम्पसमध्ये राबवतो. आणि भविष्यामध्ये तुमचे दिशाचे काही विस्तार करण्याचे काही प्लॅन्स आहेत का? विस्तार म्हणजे जर तुम्ही विचारत असाल की आम्ही आणखीन सेंटर्स सुरू करणार आहोत का किंवा पॅन इंडिया जाणार आहोत का, तर ऑनेस्टली नाही. आमचा दादर ही आमची कर्मभूमी आहे आणि तसा आमचा कामाचा पसारा पुष्कळ वाढलेला आहे. त्यामुळे आमचा गोल हाच आहे की आता जसं मी म्हटलं, मार्चमध्ये आमची सिल्वर ज्युबिली पूर्ण होणार आहे. पुढच्या 25 वर्षांमध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचता येईल, सर्व्हिसेस कशा पोहोचवता येतील, मुंबईमध्येच नाही तर मुंबईच्या बाहेर महाराष्ट्रामध्ये, आणि आमचे सेशन्स होतात महाराष्ट्रामध्ये, इतर स्टेट्समध्ये, इतर सिटीजमध्ये सुद्धा. हल्ली आफ्टर कोविड ऑनलाईन सगळ्याच गोष्टी पॉसिबल झालेल्या आहेत.
तर ह्या ज्या काही आमच्या सर्व्हिसेस आहेत त्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचवता येईल, जास्तीत जास्त लोकांना कशी मदत करता येईल. आमचं लॉंग टर्म विजन गेल्या 25 वर्षापासून जे होतं ह्याच्या पुढेही तेच आहे की रीच आउट टू ॲज मेनी पीपल ॲज पॉसिबल अँड वर्क ऑन मेंटल हेल्थ. आणि दुसरी गोष्ट जी आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे पहिल्यापासून, अवेअरनेस. म्हणजे मानसिक आजाराबद्दल किंवा मानसिक आरोग्याबद्दल समाजापर्यंत अधिक माहिती पोहोचवणं, सोपं करणं लोकांसाठी की काय समस्या असतील तर कुणाला अप्रोच करावं, कशा प्रकारे ते हँडल करता यावं. हे अवेअरनेस, जागरूकता वाढवण्यासाठी जे काही काम आम्हाला करता येईल त्यासाठी आम्ही नेहमीच संधी शोधत असतो. नक्कीच. आणि जर इथे काउन्सिलिंगसाठी कोणाला यायचं असेल तर म्हणजे आधी अपॉइंटमेंट घ्यावी लागेल की वॉक इन आले तरी चालतील? आयडियली अपॉइंटमेंट घ्यावी लागेल, कारण का आमचे जसं मी सांगितलं तसं पूर्ण टीम आहे. आमचे वेगवेगळे दिवस आहेत आणि एरियाज ऑफ स्पेशलायझेशन पण आहे. जसं काय समेंदरा पर्सनल काउन्सिलिंग करते, चाइल्ड आणि अडल्ट आणि अडॉलसंट असेसमेंट्स करते. मी करिअर काउन्सिलिंग आणि पर्सनल काउन्सिलिंग करते. सुखदा जी आमची टीम मेंबर आहे ती पण चाइल्ड आणि अडॉलसंट काउन्सिलिंग करते. सो अपॉइंटमेंट घेणं बेस्ट आहे. आमचे नंबर्स आहेत, त्यावर तुम्ही कॉल करा. सुचित्रा किंवा अक्षता आहे, त्यांच्याशी तुम्ही बोला आणि तुम्ही मग त्याप्रमाणे अपॉइंटमेंट बुक करू शकता. आमच्या वेबसाईटवर आम्ही जे स्पेशलाइज करतो त्यावर पण डिटेल्ड इन्फॉर्मेशन आहे, तर तेही तुम्ही बघून घेऊ शकता. दिशा फॉर यू आमची वेबसाईट आहे, सो त्यावर तुम्ही लॉग इन करून आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू सो मच. तुमच्या दोघींचे खूप खूप आभार आहेत की तुम्ही दोघींनी आपल्या बिझी शेड्यूलमधनं एवढा वेळ काढलात आणि मला ह्या दिशा तुमची काउन्सिलिंग सेंटर आहे त्याच्याबद्दल इतकी चांगली माहिती दिली. तुमच्या भविष्यासाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक. आणि तुम्ही पाहिलंत ना की अशा पद्धती दिशा काउन्सिलिंग सेंटर हे विविध प्रकारच्या गोष्टी प्रोव्हाइड करत असते. तर आत्ताच आपल्याला समिंद्रा मॅडम आणि अनुराधा मॅडमनी जे दिशा काउन्सिलिंग सेंटर आहे त्याच्याबद्दल बरीच सारी माहिती आपल्याला दिली, परंतु हे ऑलरेडी कसं आहे हे आज आता आपल्याला त्या सांगणार आहेत. तर चला मॅडम, मला पूर्ण तुमचं हे जे सेंटर आहे ते जाणून घ्यायचं आहे. सो ही पहिली रूम आहे, सायकोमेट्रिका ह्या रूमला आम्ही नाव दिलेलं आहे. ही मल्टीपर्पज रूम आहे. इथे ॲप्टिट्यूड टेस्टिंगचे जेव्हा आम्ही सेशन्स करतो तेव्हा इथे चेअर्स विथ फ्लॅप असतात. इथे मुलं ॲप्टिट्यूड टेस्टिंग करतात. त्याचबरोबर जसं हे तुम्ही सगळं इक्विपमेंट बघताय, इकडे ऑक्युपेशन थेरपीचे सेशन्स होतात मुलांबरोबर. आणि छोट्या ग्रुप्सच्या ज्या कार्यशाळा असतात, म्हणजे आम्ही इथं सायकॉलॉजिस्टसाठी कार्यशाळा घेतो, पालकांसाठी, मुलांसाठी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या वर्कशॉप्स घेतो, त्या ह्या प्लेसमध्ये होतात. सो ही आमची असेसमेंट आणि वर्कशॉप रूम अशी आहे. हा फ्रंट डेस्क आहे. दिस इज सुचित्रा, आमची ॲडमिन हेड आहे. सगळ्यांना अपॉइंटमेंट्स देणं, फॉलोअप करणं, बिलिंग वगैरे सगळं फ्रंट डेस्कवरून सुचित्रा करते. मग ह्या वेगवेगळ्या थेरपी रूम्स आहेत. प्रत्येक रूमला नाव आहे. ह्या रूमचं नाव आहे गेस्टाल्ट. गेस्टाल्ट ही एक सायकोथेरपीची पद्धती आहे. ही एक थेरपी रूम आहे. क्लायंट आणि थेरपिस्ट इथे बसतात. काही सेशन्स इथेही घेतले जातात. त्याचबरोबर हिलिंग सेशन्स जेव्हा आम्ही करतो तेव्हा इथे सेटअप केला जातो हिलिंगसाठी. ही एक थेरपी रूम आहे. त्यानंतर ही दुसरी रूम आहे एम्पथी. एम्पथी हे सायकोथेरपी करणाऱ्यांसाठी, सायकोथेरपिस्टसाठी खूप महत्त्वाचा असा हा गुण आहे. ही दुसरी रूम आहे. ही रिलॅक्सेशन किंवा थेरपी सेशन्स करण्यासाठी आम्ही जी चेअर वापरतो. नंतर दुसऱ्या दोन छोट्या रूम्स आहेत. ही प्ले रूम आहे आमची. इथे छोट्या मुलांबरोबर प्ले थेरपी सेशन्स केल्या जातात. हे पूर्ण टेबल आम्ही बंद करून खाली पूर्ण गालिचा घालून प्ले थेरपीचा सेटअप केला जातो. ही दुसरी रूम आहे. छोटीशी आहे. एमर्जन्सीच्या वेळी सेशन्स आम्ही इथे घेतो कधी कधी. आणि ही आमची स्टाफची बसण्याची रूम आहे. इथे आमचा स्टाफ, आमचे इंटर्न्स, ॲडमिनचे लोक वगैरे बसतात. छोटीशी पॅन्ट्री आहे आणि द वॉशरूम.